नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विशाल तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण भारतीय संविधान या लेक्चर सिरीजमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा भाग म्हणजेच पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच भाग 3, त्यालाच आपण फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार असं आपण म्हणतो. हा भाग आपला चालू आहे. याआधी आपण या पार्टचे 2 लेक्चर आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण फंडामेंटल राईट्सचं जे काही महत्त्व आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ फंडामेंटल राईट्स, आणि त्यासोबत फंडामेंटल राईट्सची जी काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे म्हणजे जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तीसुद्धा आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिली. आर्टिकल 12 म्हणजेच अनुच्छेद 12 या महत्त्वाच्या आर्टिकलवर आपण याआधी 2 वेगवेगळ्या भागामध्ये आपण लेक्चर त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आर्टिकल 12ची जे काही त्याच्यामध्ये डेफिनेशन स्टेटची आहे ती आपण पाहिली, आणि त्यासोबत आपण दुसऱ्या पार्टमध्ये आपण जे काही महत्त्वाच्या केसेस रिलेटिंग टू द आर्टिकल 12 ते आपण त्या ठिकाणी पाहिले. आज आपण या लेक्चरमध्ये आर्टिकल 13 अनुच्छेद 13 हा अतिशय महत्त्वाचा असा आर्टिकल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार मूलभूत हक्क हा जो पार्ट 3 भारतीय संविधानाचा आहे, अतिशय महत्त्वाचा असा पार्ट आहे. कारण आपल्याला असं माहिती आहे की सर्व नागरिकांना त्यासोबत जे काही इतर व्यक्ती असतील या सर्वांना काही अधिकारांची अतिशय आवश्यकता असते, आणि हे सर्व अधिकार त्या नागरिकांना मिळाले पाहिजे, त्या व्यक्तींना मिळाले पाहिजे. भारताचं संविधान जे आहे त्यातील जे पार्ट 3 आहे, पार्ट 3 म्हणजेच फंडामेंटल राईट्स, हे सर्व अधिकार त्या नागरिकांना व्यक्तींना ते देतं. तशी तजवीज आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. हे आपण याआधीसुद्धा आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो, हे जे फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार जे अतिशय महत्त्वाचे आणि सर्वांसाठी आवश्यक अत्यावश्यक असे ते अधिकार असतात. या अधिकारांचं कोणत्याही मार्गाने हनन होऊ नये, त्या अधिकारांचं कुणी उल्लंघन करू नये, त्याच्यावर एन्क्रोचमेंट होऊ नये, आणि म्हणूनच यासाठीची तजवीजसुद्धा आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. आणि आर्टिकल 13 याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा रोल आर्टिकल 13चा आहे. कारण जे कायदे किंवा त्या कायद्याचा एखादा भाग हा जर भारताच्या संविधानाच्या भाग 3 अर्थातच फंडामेंटल राईट्स या भागाशी जर तो विरोधी असला, भाग 3शी तो कॉन्ट्ररी असला, कॉन्ट्रवेन करणारा असला, किंवा वायलेटिव्ह असं त्या एखाद्या कायद्याचं नेचर असलं, एखादा कायदा किंवा त्या कायद्याचा भाग हा भारताच्या संविधानाच्या भाग 3चं जे काय करतं कॉन्ट्रव्हेन्शन म्हणजे त्याला परस्पर विरोधी असा जो भाग आहे, तर आर्टिकल 13 त्या भागाला निरस्त करतो. त्या भागाला वाईड अर्थातच त्याला निरस्त करण्याची प्रोव्हिजनसुद्धा या ठिकाणी आपल्याला आर्टिकल 13मध्ये दिसून येते. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल की आर्टिकल 13 गिव्स प्रोटेक्शन टू द फंडामेंटल राईट्स, म्हणजे फंडामेंटल राईट्स या भागाचं प्रोटेक्शन करण्याचं काम, त्याचं संरक्षण करण्याचं कामसुद्धा आर्टिकल 13 हे करत आहे. आणि म्हणूनसुद्धा या अनुच्छेद या आर्टिकलचं अतिशय महत्त्व आपल्याला संविधानामध्ये दिसून येतं. त्याचप्रकारे सरकार त्यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवरचा अमर्याद वापर करणार नाही, हे सुद्धा पाहण्याचं काम या अनुच्छेदाचं आहे. मित्रांनो, आर्टिकल 13चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे कलम आर्टिकल 13.1, 13.2, 13.3 आणि 13.4 असे वेगवेगळ्या 4 उपकलमामध्ये ते विभाजित त्याला केलेलं आहे. यामध्ये 13.1चा जर आपण विचार केला तर भारताचं संविधान लागू झालं ती डेट म्हणजे 26 जानेवारी 1950, कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दॅट इज 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपलं संविधान हे अंमलात आलं आणि ते लागू झालं असं आपल्याला माहिती आहे. तर 13.1 आपल्याला असं सांगतं की 26 जानेवारी 1950 या आधीचे जे कायदे भारतामध्ये लागू होते, तर त्या कायद्याचा जर एखादा भाग असेल जो भारताच्या संविधानाच्या पार्ट 3 म्हणजेच फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार या पार्टशी जर तो विरोधाभासी असेल, तो त्या पार्टचं उल्लंघन करतो, त्याला वायलेट करतो, त्याचं कॉन्ट्रावेन करतो, तर तो पार्ट, किंवा जर एखादा कायदा हा पूर्णतः फंडामेंटल राईट्सच्या विरोधी असेल तर तो संपूर्ण कायदा हा रद्द होईल, नल अँड वाईड त्याला कोर्ट ठरवेल, अशी प्रोव्हिजन आपल्याला 13.1 म्हणजे 13.1 मध्ये आपल्याला दिसून येते. तसंच 13.2 मध्ये जे येणाऱ्या काळात म्हणजेच 26 जानेवारी 1950 याच्यानंतर जे कायदे बनले किंवा जे आपली भारतीय संसद जे कायदे बनवेल
किंवा विधानसभेमध्ये जे काही कायदे बनतील, जर त्या कायद्याचा जर एखादा भाग हा भारताच्या संविधानाच्या भाग 3शी विरोधाभासी असेल, तर त्या कायद्याचा तो भाग किंवा जर एखादा संपूर्ण कायदा जर तशा प्रोव्हिजन्स त्या कायद्यामध्ये असतील, तर तो संपूर्ण कायदा हा रद्द होईल. हे पाहण्याची तजवीज या ठिकाणी 13(2) म्हणजे 13(2) या सब क्लॉजमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 13(3) मध्ये त्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ॲक्ट, यामध्ये त्याचं वेगवेगळं स्वरूप जे असेल ते त्यामध्ये दिलेलं आहे. जसं आपण पाहतो याच्यामध्ये मग ऑर्डिनन्स असेल, ऑर्डर, बायलॉज, रूल्स, रेग्युलेशन्स, म्हणजे जे काही व्हॉट इज लॉ, म्हणजे जे कायदा नेमका काय आहे, विधी काय असतात, तर त्याच्या वेगवेगळे जे काही प्रकार असतील ते आपल्याला 13(3) मध्ये दिसून येतात. आणि 13(4) हा एक नवीन भाग याच्यामध्ये ॲड केलेला आहे, जो 24th अमेंडमेंट ॲक्ट 1971 म्हणजे 24वी जी घटना दुरुस्ती झाली 1971 मध्ये, त्याद्वारे हा 13(4) हा भाग त्याच्यामध्ये जे आहे हे उपकलम त्याच्यात जोडण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अप्लाय टू एनी अमेंडमेंट ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन मेड अंडर आर्टिकल 368. म्हणजेच 368 या अनुच्छेदाचा वापर करून जर भारतीय संसदेने जर एखादं अमेंडमेंट, एखादं संशोधन आपल्या संविधानामध्ये केलं, तर ते अमेंडमेंट, ते संशोधन हे आर्टिकल 13च्या पर्व्ह्यूमध्ये येणार नाही, आर्टिकल 13च्या कक्षेमध्ये येणार नाही, असं सांगणारं हे उपकलम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर मित्रांनो, आर्टिकल 13मध्ये आता आपल्याला असं लक्षात येईल की स्पष्टपणे त्याला 13(1), 13(2), 13(3) आणि 13(4) असं 4 विभागामध्ये हे आर्टिकल आपल्याला विभागलेलं दिसून येईल. तर मित्रांनो, आपण हे जे 4ही उपकलम आहेत हे थोडं विस्ताराने या ठिकाणी पाहूया. आर्टिकल 13 सेज लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डिरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. याच्यामध्ये 13(1) सांगतं आपल्याला ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन in so far as they are inconsistent with the provisions of this part shall to the extent of such inconsistency be void. म्हणजे याचा अर्थ जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हे संविधान तत्काळ लागू होण्याच्या आधीचे जे काही कायदे आहेत, त्या कायद्यात जर एखादा भाग हा इनकन्सिस्टंट आहे किंवा तो कायदा संपूर्णतः इनकन्सिस्टंट आहे, म्हणजे भाग 3शी फंडामेंटल राईट्स या पार्टशी तो विरोधाभासी आहे, तर तो भाग रद्द होईल, निरसित होईल, असं आपल्याला हे आर्टिकल 13(1) हे आपल्याला सांगतं. आपण आर्टिकल 13(2) बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 13(2) हे बेसिकली 26 जानेवारी 1950 नंतरचे जे काही कायदे बनतील किंवा बनलेले आहेत देशामध्ये त्यांना हा भाग लागू होतो. The state shall not make any law which takes away or abridges the rights conferred by this part, and any law made in contravention of this clause shall to the extent of the contravention be void. म्हणजे याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला असं लक्षात येतं की स्टेटने असे कायदे बनवता कामा नये जे भारताच्या संविधानाच्या भाग 3 अर्थातच फंडामेंटल राईट्स या भागाचं ते उल्लंघन करणार नाही, या भागाचं कॉन्ट्रवेन्शन होणार नाही. जर एखादा कायदा आपल्या भारताच्या संसदेनं बनवला किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेनं बनवला, तर अशा वेळेस तो बनवलेला कायदा किंवा त्या कायद्याचा भाग, जो भाग भारताच्या संविधानाच्या भाग 3च्या विरोधी आहे, तो भाग रद्द होईल, निरसित होईल. आणि पुढे आपल्याला 13(3) मध्ये आपल्याला असं दिसून येतं इन दिस आर्टिकल अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स अ लॉ इन्क्लूड्स एनी ऑर्डिनन्स, order, bylaw, rules, regulation, notification, customs or usages having in the territory of India the force of law. म्हणजे याच्यामध्ये जे कायदा, लॉ, विधी याचे काही वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये कोणते कोणते असतील हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच कायद्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये ऑर्डिनन्स असेल, ऑर्डर, बायलॉज, रूल्स, रेग्युलेशन्स, नोटिफिकेशन्स, कस्टम आणि युसेजेस म्हणजे ज्या काही प्रथा परंपरा ज्यांना फोर्स ऑफ लॉ म्हणजे जे इनव्हॅलिड नाही आहेत, जे इलिगल नाही आहेत, अशा ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्यासुद्धा कायद्याचा एक भाग असतील असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचप्रकारे आर्टिकल 13(3) मध्ये एक बी सुद्धा एक सबसेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लॉज इन फोर्स याच्या संबंधीची माहिती त्याला मिळते. म्हणजे जे कायदे आपल्या देशाच्या टेरिटरीमध्ये, देशाच्या भूभागामध्ये कोणते कायदे कोणत्या ठिकाणी ते लागू असतील, त्याचं एन्फोर्समेंट चालू असेल, त्याच्या संबंधीची माहिती हे आर्टिकल 13(3) बी आपल्याला देतं.
आणि त्यासोबत जे शेवटचं याच्यामध्ये उपकलम आहे म्हणजेच आर्टिकल 13(4) 13(4) याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अप्लाय टू एनी अमेंडमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन मेड अंडर दिस आर्टिकल 368. आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये जर अमेंडमेंट करायचं असेल, त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, तर अमेंडमेंट जे आपण आर्टिकल 368 वापरून भारतीय संसदेला तो अधिकार आहे. तर संसद वेळोवेळी बदललेल्या परिस्थितीनुसार हे अमेंडमेंट करत असते. तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे आर्टिकल 368चा वापर करून जे अमेंडमेंट अस्तित्वात येतील ते या लॉ याच्यापेक्षा वेगळे असतील. म्हणजे या ठिकाणी लॉ आणि अमेंडमेंट हे वेगवेगळे आहेत असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 यामध्येच एक विरोधाभास आपल्याला असं दिसून येतो. कारण आर्टिकल 368 याच्यामध्ये संसदेला ती पॉवर दिलेली आहे की संसद कोणत्याही भागामध्ये, संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये संशोधन करू शकते आणि संशोधन केलेला जो भाग आहे त्याला अमेंडमेंट या संज्ञेमध्ये आपण ठेवतो. हे आपण आताच पाहिलं. आणि तो आर्टिकल 13 नुसार तो कायद्याच्या परिभाषेतसुद्धा तो येत नाही, कारण अमेंडमेंट आणि लॉज कायदे हे वेगवेगळे आहेत, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. तर मग भारतीय संसद हे कोणत्याही प्रकारचं अमेंडमेंट करू शकतं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित करता येतो. कारण जर अमेंडमेंटच्या माध्यमातून संसदेने जर एखादा असा कायदा बनवला किंवा एखाद्या अशा अमेंडमेंट असल्या जे पार्ट 3चं उल्लंघन करतात, पार्ट 3ला ते कॉन्ट्रारी आहेत, ते विरोधाभासी आहेत, तर अशा वेळेस त्याला कसं रद्द करायचं किंवा ते रद्द होतील का किंवा ते एन्फोर्सेबल ते असतील, त्याचं एन्फोर्समेंट त्याचं असेल, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहिजे. तर आर्टिकल 13चा जर आपण विचार केला, आर्टिकल 13, तर आपल्याला जे कन्सेप्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कोर्ट या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून जे कायदे भारतीय संविधानाच्या भाग 3शी विरोधाभासी आहेत त्यांना रद्द ठरवतं, वाईड त्यांना डिक्लेअर करतं. परंतु जर एखादी अमेंडमेंट जर पार्ट 3शी कॉन्ट्रारी असेल तर अशा वेळेस काय होईल, हा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मित्रांनो, आपण आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 याचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला जे काही आधीचे जे लँडमार्क जजमेंट्स आहेत त्याचे जर आपण दाखले पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की जी शंकरी प्रसाद ही जी केस आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आर्टिकल 13च्या पर्व्ह्यूमध्ये, आर्टिकल 13च्या कक्षेमध्ये 368 येणार नाही. परंतु त्यानंतर गोलकनाथ यांच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं की आर्टिकल 13च्या पर्व्ह्यूला आर्टिकल 368, आर्टिकल 368 हा सुद्धा अपवाद नाही आहे. 368मध्ये जे काही अमेंडमेंट केले आहेत ते सुद्धा आर्टिकल 13च्या कक्षेमध्ये येतील, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू त्याच्यावर करता येईल. पण याच्यानंतर 24वी घटनादुरुस्ती झाली 1971मध्ये आणि त्यानुसार 13(4) हा भाग संविधानामध्ये जोडण्यात आला आणि याच्यामध्ये लॉ आणि अमेंडमेंट हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यानंतर केशवानंद भारती ही एक लँडमार्क केस पुढे आली आणि या केसमध्ये असं सांगण्यात आलं की आर्टिकल 368 हे जे आहे हे आर्टिकल 13च्या पर्व्ह्यूमध्ये येणार नाही, हे त्या 13च्या बाहेर राहील. आणि 368 नुसार संसदेला भारताच्या संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये संशोधन करण्याचं त्याला जे आहे मुभा आहे. म्हणजे भारताची जी संसद आहे ते संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये ते अमेंडमेंट करू शकतात, संशोधन त्याच्यामध्ये करू शकतात. मग त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स हा भागसुद्धा त्याच्यात अपवाद असणार नाही. जर संसदेला जर असं वाटलं तर फंडामेंटल राईट्सच्या विरोधीसुद्धा एखादा कायदा ते बनवू शकतात. जर तो लोकहिताचा असेल, देशहिताचा असेल, अशा वेळेस असे कायदे ते बनतात. आणि आपण आधी काही केसेस, जे इम्पॉर्टंट केसेस, सुप्रीम कोर्टाचे जे काही जजमेंट्स होते त्याच्यावर आपण आधी काही लेक्चर्स, काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2-3 जे केस पाहिल्या त्याच्यामध्ये आपल्याला असंच दिसून आलं की ज्या लँड ॲक्विजिशन संबंधीच्या त्या केस होत्या आणि फंडामेंटल राईट्समध्ये राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 31, आर्टिकल 31A, 31B आणि जे 9th शेड्यूल जे त्या ठिकाणी आपण पाहिलं, म्हणजे अमेंडमेंटनुसार ते त्यावेळेस नेहरू गव्हर्नमेंटने अमेंडमेंट आणून आर्टिकल 31A, 31B आणि 9th शेड्यूल जोडलं होतं. कारण त्यांना लँड ॲक्विजिशन करायच्या होत्या आणि त्यावेळेचे जे काही जमीनदार होते, लँडलॉर्ड्स होते, त्यांचा त्या गोष्टीला विरोध होता. तर त्यावेळेची सुद्धा परिस्थिती आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून केशवानंद भारतीच्या खटल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की संसद
याला हा पूर्ण अधिकार राहील की ते भारतीय संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये ते अमेंडमेंट करू शकतात, त्याच्यामध्ये ते बदल करू शकतात. परंतु भारतीय संविधानाचं जे बेसिक फ्रेमवर्क आहे, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो, त्या फ्रेमवर्कला, त्या बेसिक स्ट्रक्चरला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, कोणतीही हानी होणार नाही, हे मात्र संसदेला ध्यानात ठेवलं पाहिजे, हे संसदेने गृहीत धरलं पाहिजे. त्यानंतर 1973ची ही केशवानंद भारती यांची ही केस आहे. ज्या केसनंतर पुढे देशामध्ये काही काळानंतर आणीबाणी लागली. या आणीबाणीच्या काळामध्येच 42वी घटना दुरुस्तीसुद्धा याच काळामध्ये झालेली आहे आणि त्याद्वारे आर्टिकल 368मध्ये एक सबक्लॉज 4 आणि 5 हा जोडण्यात आला. पुढे मिनर्वा मिल केसमध्ये हा जो सबक्लॉज 4, 5 आहे हा वगळण्यातसुद्धा आलेला आहे. तर अशा बऱ्याचशा जे काही डेव्हलपमेंट्स, बऱ्याचशा घटना हे झालेल्या आहेत. तर आपण त्या ठिकाणी ते सविस्तराने त्याचा विचार करूया, सविस्तरपणे ते पाहूया. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.